धावपळीच्या युगामध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये, कम्प्युटर युगामध्ये, धक्काधक्कीच्या युगामध्ये जीवन विकसित होत चाललेलं आहे. चंद्रावर माणसं गेलेली आहेत, सूर्याच्या दिशेनं झेप घेतलेले आहेत. सगळ्या गोष्टीमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलं तर वाढीवच कामगिरी आहे. पहिल्यापेक्षा जास्तीची कामगिरी करणारी माणसं, कर्तबगार माणसं, कर्तव्यपरायण माणसं, कर्तव्यनिष्ठ हे निष्ठावान लोक वाढतच चाललेत. पहिल्यापेक्षा टक्केवारीमध्ये जर आलेख काढला, आपण कधीतरी शाळेत गेल्यावर म्हणायचो तुला किती टक्के, 35% पडलेत म्हणला, आपण त्याच्यातच खुश होतो. किती टक्क्यात? 35%. 35 मार्क पडले ना, उड्या मारीतच घरला का नापास तर झालो नाही ना, इतक्यातच आनंद होता आपल्याला. आता टक्केवारीचा आलेख बघा कसा आहे. 99% पुढं पॉइंट. या पॉइंटवर सध्या लाखो विद्यार्थी आहेत. कशावर? पॉइंट. टक्केवारी वाढली, कुठेही वाढली, कुठल्याही गोष्टीत वाढ झाली, कोणत्याही गोष्टीमध्ये वाढ झाली. पैसे कळत होते आपल्याला. पैसे 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे, 4 आणे, 8 आणे, 1 रुपया. हे म्हणजे 1 रुपया म्हणजे आपल्या डोक्यावर पाणी गेलं. 2 रुपये घेऊन जत्रेला गेलेली माणसं आहेत आपण. किती रुपये घेऊन? 2च रुपये घेऊन. आणि त्या 2 रुपयाकरता मी महिनाभर कापूस वेचला होता. बोंद्री कळती का अण्णा? बोंद्री कळती? सोडून दिलेला जे कापूस आहे ना, त्याला काय म्हणतात? मग ते कुठंतरी त्या कुरकुटीला राहिलेलं एखादा आपलं ते, आणि ते असं इकडं काय घालायचं आणि इकडं काय घालायचं, मग ते असं फोट व्हायचं. आणि त्या दुकानदाराला नेऊन द्यायचं. त्या दुकानदार तराजूतही ठेवायचा नाही. काय द्यायचे रे? पैसे टाकून द्यायचा ते कापसाचा गोळा. किती झाले म्हणायचं आपण? 1 रुपया झाला. असाच फेकून दिला का? मोजा ना. मोजल्यावर होत नाहीत रे म्हणला. उन्हातानाचं परेशान होऊन आलास म्हणून तुला देऊ. ना म्हणलं मोजा. मोजलं की 12 झाली. ना म्हणलं मी 1 रुपयाच राहू द्या. ते म्हणले आता नाही. इतक्या आपण हलाखीचं जीवन जगलेली लोक आहोत. 5 पैशाचे 5 मुरकुले येत होते, 5 बोटात घालून दिवसभर गावात हिंडत होतो. कधीतरी एखादा आपलं 1 अंगठी खायची. तितक्यात एखाद्या भावानं आपलं 1 मुरकुल काढून घ्यावं, तिथं मेलच. इतक्यात आपण आनंदी जीवन मानलेले. आज सगळ्या गोष्टी आपल्या अपेक्षापेक्षा, लायकीपेक्षा आपल्याला देवानं भरभरून दिला. सगळ्या गोष्टीत वाढ झाली आहे. मग घट कशात आहे? घट फक्त आनंदात आहे. विठाला विठाला विठाला. आनंदी जीवन जगण्याचे जे रहस्य आपल्या पूर्वजांनी जगले, कधी बघितलं तर प्रशस्त दिसायचं त्यांचा चेहरा. खुललेले चेहरे दिसायचे. रामराम जरी घातला तर असं रामराम घालायचे. रामराम म्हणायचे. मोठ्याने पाहुणा दिसल्यावर रामराम म्हणायचे. आता चेहरे पडलेलेच आहेत. काही तर चेहरे असे आहेत, जाऊन विचारावं. तैसा दिसे तोंडावरी. आता जाऊन एखाद्या माणसाला असं वाटतं विचारावं जाऊन, क्यों रोते हो जी? बोले मैं रोता नहीं, फिर मेरी सूरत वैसी. रडक्यात तोंडाचे आहेत काही माणसं.
आनंद नाही. आता इतकं छान गायन चालू लागलं मगाशी, इतकं हे जीवाचं रान करून चपळाईनं वाजू लागले काय लोक. आलाच कशाला इकडं, विठाला विठाला. अरे हाच आनंद होता, दुसरा कोणचा आनंद सांगू तुला. आनंदाची व्याख्याला सुरुवात झाली तिने हे झोप घेऊ लागली. नाराज मूर्त्या इतक्या झाल्यात खेडोपाडी, कसे होऊन बी नाराज, कसे होऊन बी नाराज. काहीतरी कारण शोधणार, कुठंतरी काहीतरी आपलं कुरापती काढणार. नाराजीचं काही कारण थोडं असते. आनंदी जीवन जगावं या हेतून आपण वाटचाल करणारी मंडळी आहोत, पण तो आनंद हरवलाय. विठाला विठाला. प्रसन्नता चेहऱ्यावर नाहीच आहे, प्रसन्नता नाहीच. काय प्रसन्नता आहे हो, काय समाज कसा होता बघा ना पहिले. काय चाललंय की म्हणायचे, काय चाललंय, आनंद हे म्हणायचे लोक. आता काय चाललंय म्हणले की काहीच नाही म्हणाले. विठाला काय चाललंय म्हणले की पहिले माणसं म्हणायचे आनंद आहे, ठीक आहे. आताच्या माणसं म्हणायचे काय नाही, तेच खरं आहे. आनंदी जीवन हे जगण्यासाठी मिळालेलं असताना माणसं नाराज आहेत, खुश नाहीत. समाधानी जीवनच नाही माणसाचं. कोणी कशानं दुःखी आहेत, कोणी कशानं दुःखी आहेत, कोणी कशाचे दुःखी आहेत. दुःखाची कारण असंख्य आहेत, कितीतरी सांगू मी. विठाला विठाला. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब जन दुखी, सुखी हरी के दास. तुम्ही एवढा माझा सन्मान केलाय म्हणून थोडं हिंदीकडे वळलोय बरं का मी. हिंदी तर समजायली की तुम्हाला, असं मराठी भी समजायली म्हणे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब जन दुखी, सुखी हरी के दास. कोणाला शरीराला व्याधी आहे, कीर्तनात बसलेत पण लक्ष सारखं तर त्या व्याधीकडेच झालेलं असते. कीर्तन कधी संपते रे म्हणला, त्याच्यातच ज्ञानेश्वर माऊली कधी होते. कशाचं काय, कशाचं कोणाला काय, कोणाला काय. कोई मन दुखी, काहीच्या मनाला जखमा आहेत, त्या जखमा दिसत नाहीत पण मनाला लागलेला मुका मार आहे, त्यानं ते माणसं खचून गेलेली आहेत. असे काही धनाचा अभाव असल्यामुळे, कोई धन बिन रहेत उदास, गरिबीनं गांजून गेलेले असल्यामुळे दुःखाची लागण झालेली. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. काय दुःखाची काय अनेक कारण आहेत. कोणी कशानं दुःखी, कोणी कशानं दुःखी आहे. जीवन कडीला काढायचंय, अंतिम चरणापर्यंत आपल्याला जगायचंय. निघालेला दिवस सुखानं कडीला काढायचं गेलं कडून. काय काय माणसं कारण शोधतात आणि दुःखाचं कारण जर त्याचा मूळ आपण पाया जर पाहिला, आपल्यावर दुःखाची वेळ आली आहे म्हणून आपण दुःखी आहोत, साहजिकच आहे. पण दुःखाची वेळ नसतानाही आपण दोंड पाडून बसणं, याचं कारण शोधलं तर याचं कारण ज्ञानोबांनी त्या काळात शोधलेलं आहे.
कारण काय? आपण आपल्या दुःखानं दुःखी थोडी आहे, मग समोरच्याच्या आनंदानं दुःखी आहे. विठाला विठाला. दोघ जण मित्र, क्लासमेट, रूममेट, इतकी जीवलग, इतके जीवश्च कंठश्च, इतके जीवलग. आता काय सांगा तुम्हाला, शरीर दोन, दोघाची मन एकच. कालांतरानं शिक्षण शिकत असताना काम करून शिकायचे. एकाचं अभ्यासामध्ये सातत्य असल्यामुळं त्यानं प्रगती केली, आणि अभ्यासामध्ये कंटाळवाना ज्याला होता ते जागेवरच बसलं. ते सातत्यवालं पुढं सरकलं, नोकरी लागली, हजारो रुपये पगार यायची. जे जागेवर होतं ते जागेवरच राहिलं. जे अगोदर आळस करतात, अगोदर जे आळस करतात ह्या विद्यार्थी दशेमध्ये, त्यांना पुन्हा परिश्रम करावे लागतात. कधी? जेवाल्याचं काय चाललंय, भारा जड लागायला. आधी अभ्यास कर म्हणल्यावर तुला कंटाळा आला नाही का, मग घे पराठ्याचा भारा, तुराट्याचा भारा, गवताचा भारा. कामाचा कटाळा तेव्हा अभ्यासाचा कंटाळा करतास ना, घे आता जेवाल्याचं. अगोदर ज्यानं परिश्रम केला त्याचं पुढं चांगलं आहे. आणि अगोदर ज्यानं इथं जेने आळसू केला, इथं आत्ता सध्या जे तुम्ही आळस करायला ना, त्याचा परिणाम पुढं भोगायला मिळेल. आणि म्हणून दोघं इतके जीवलग मित्र, पण एक प्रगतशील, एकाची प्रगती खुंटली. सोबत काम करून प्लॉट घेतलेला 300 रुपयाचा प्लॉट, लाखो रुपयाचा प्लॉट झाला, पण बांधायला एक जणाला लोन मिळालं, नोकरी लागली. आणि जे जागेवर बसलं होतं त्याला लोन नाही, झोपडी घातलेली दोघांची दोन अशी. त्यानं झोपडं निघालं आणि त्यानं 3 मजली बिल्डिंग बांधली. हे जे झोपड्यावालं होतं ते किराणा दुकानावर गेलं, काड्याची पेटी आणली, आणि काड्याच्या पेटीनं झोपड्याला आग लावली. आग लागल्यावर गाव धावलं. कोणी बकेट घेऊन यायते, कोणी भांडं घेऊन यायले, कोणी अग्निशमन दलाला फोन लावलाय, चला आमच्याकडे गावात आग लागली, आग लागली. ज्यानं आग लावली ते तिथंच म्हणलं, अजिबात विजू नका, मीच केले म्हणले. अरे घर जाळतोस येड्या, कुठं राहतोस? जळू जा म्हणला. राहतो कुठं? जळू जा म्हणला. पण त्याचं कसं म्हणलं बघा ना, हे 3 मजली झाले. क्लासमेट आहे, सोबतच रूममेट, आम्ही एवढे जीवश्च कंठश्च, त्याचं कसं होऊन यायला, मी कसं दिवस झोपड्यात राहू? जाळल्याबरोबर मग ज्ञानोबा आहे तिथे गेले, म्हणले होय आता जे होतं झोपडं ते जळून गेलं, आता कुठं राहतोस? विठाला विठाला. लोकाची धवळा रे देखोनी मनोहरे, असती आपुली तनारे मोडावी केवी. ज्ञानोबा राय म्हणले, लोकाच्या बंगले गाड्या बघून आपण आपलं झोपडं जाळायचं नसते. आणि सध्या हे पीक असं आलंय. विठाला विठाला. हो, कोण्या क्षेत्रामध्ये हे गवत वाढले, आता कोणत्याही क्षेत्रात गेलं तर हे इतकं गवत वाढलंय, नको तिथं तर लय उगवतंय. आता हे आजारच आलाय फक्त कोणचा न देखोने. विठाला विठाला. विठाला विठाला. या वृत्तीनं माणसं दुःखी आहेत. तुमची कमतरता तुम्हाला दिसत नाहीये, मग त्याचं कसं होऊन आलंय? ही कारण आहेत या दुःखाची. म्हणून कोणी कोणत्या कारणानं, कोणी कोणत्या कारणानं आनंद हरवून बसलेले माणसं आहेत. नाही तर जीवन कशा करता मिळालंय बघा ना, रडायला मिळालं नाही हो. विठाला विठाला विठाला. हे गीतकार वगैरे लिहितेत ना, हे विनाकारण लिहिलेले नाहीत हो गाणे. ठीक आहे, ते अभंग आपण म्हणणारे लोक आहोत, पण हे जे गीतं आहेत ना, जुने गीतं, त्या गीतामध्ये अर्थ दडले. आमचे अण्णा लय म्हणते, एक होऊ द्यात, जे व्हायचे ते होईल. सुगंधा परिदवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा.
जीवनातला सूर जैसा ओठातून ओघळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परिदळ बळावा 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 हे जाण त्या जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा सर्ग प्रारंभ या जीवनाचा हे प्रारंभ प्रारंभ या जीवनाचा आनंद हा ओळखावा बिजुनी स्वतःच्या दराने दुसऱ्यास मधुगंध द्यावा आनंद या जीवनाचा परिदळ बळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परिदळ बळावा हो आनंदी आहेत ना तुम्ही खरं सांगू माझ्या नजरेत आळंदी आहे होई विठाला 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 फार सुंदर आमचे बालू अण्णा म्हणतात मला येत नाही हो म्हणता त्याला येत नाही त्याच्यातच मला आनंद आहे संप्रदायाची पुन्हा एकदा माफी मागतो नाही तर पुन्हा अजून सध्या सोसायचं नाही आपल्याला विठाला विठाला एक रहस्य आपण हरवून बसतोय की आपण आनंदी जगण्याकरता आहोत आपल्या नशिबी जी बारकाई नाही का आपल्या नशिबी ज्या दिवशी दुःखाचं सावट आहे तिथं आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे पाचीला पुजलेलं आहे आपल्या ते पण नसताना कशाला हाताने पायावर धोंडा पाडून घेता आजचा दिवस निघालेला न भांडता कडीला कसा काढता येईल याचं जीवन माणसाने रहस्य जगलं पाहिजे असं न भांडता कशाला उगा असं मस्त जीवन गडीला काढायचं इतकं आनंदी जीवन जगायचं आता काय सांगावं त्याला इतका आनंद वाटला मला म्हणून दुसरं काही अभंगच नको बा मला हेच बरं आपल्या कडीकडीन जाते आणि 9 तर वाजलीत म्हणा आपला तर प्रवेश बी नाही अजून विठाला विठाला सामान्य माणूस आनंदाचा शोध घेतोय आनंदाचं कदाचित त्याच्याकडून ठिकाण चुकीचं त्याला वाटत असेल म्हणून तो आनंद त्याच्या पदरी पडत नसेल आणि म्हणून आज काही लोक ज्ञानोबरायाकडे गेले आणि ज्ञानोबराला विचारलं असावं की माऊली आनंदाचं खरं रहस्य काय की आनंद जीवन जगण्याकरता नेमकी मानवाची वाटचाल कोण्या दिशेनं असली पाहिजे ज्ञानोबराय म्हणले तुमचं नंतर सांगतो मी माझा आनंद तुम्हाला तुमच्यासमोर ठेवतो पहिला तुम्ही तुमचं नंतर ठरवा की तुम्हाला कोण्या रस्त्याने जायचं कसं जगायचं आनंदी जीवन जगायचं असेल तर ज्ञानोबराय म्हटले मी माझ्या जीवनामध्ये भगवंताच्या दिशेनं वाटचाल केली आणि भगवंताच्या दिशेनं वाटचाल केल्यामुळे माझ्या दृष्टीमध्ये काही दुरुस्त्या झाल्या शुद्धीकरण झालं माझी दृष्टी किती शुद्ध झाली अंतरंग दृष्टी शुद्धी झाली माझी बहिरंग शुद्धी झाली अंतरंग शुद्धी झाली आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये हे आनंदाला उधाण आलंय
सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. ज्ञानोबारायाच्या आनंदाची व्याख्या वेगळी आहे. सामान्य माणसाचा आनंद वेगळा आहे. सामान्य माणूस कशात आनंद मानतो? जो आनंद नाही आहे त्याच्यात तो आनंद मानतो, म्हणून ते आनंदी जीवन कदाचित नसेल. परंतु आनंदाचं रहस्य ज्ञानोबारायाच्या लक्षात आलं की मला जो आनंद प्राप्त झाला आहे तो कशाने प्राप्त झाला आहे? तर ज्ञानोबाराय म्हटले सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंद. बाह्य दृष्टीनं आणि आंतरदृष्टीनं आता मला विश्वरूप दर्शन झाले. माझ्या दृष्टीला आता ईश्वराशिवाय दुसरं काही दिसतच नाही. हे माझ्या आनंदाचं कारण. विठाला विठाला. आता सामान्य माणसं आनंदी का नाहीत? त्याचं कारण आहे बाह्य दृष्टीलाही त्याच्या ईश्वराचं स्वरूप जाणीव होत नाही आणि अंतरामध्ये ईश्वराच्या स्वरूपाची जाणीव नाही. बाह्य दृष्टीनं त्याच्यात जगत आहे. हे जे बाह्य दृष्टीनं पाहिलं तर आपल्या दृष्टीनं हे ईश्वर आहे की जगत आहे? आपल्या दृष्टीनं काय आहे? जगत आहे. मग जगत असल्यामुळे आपल्या आनंदाचा खरा क्षण आपल्या जीवनामध्ये अजून प्राप्त झाला. आणि वास्तविक या सत्पुरुषाच्या दृष्टीनं जर बघितलं तर खरंच हे काय जग? हे जग नाही आहे. ज्ञानोबारायाच्या ओव्या पहा. विठाला विठाला. माझी या विस्तारले पणाचे निनावे, जग छिनो हे अघवे, जैसे दूध मुराले स्वभावे, तरी तेची दही. ज्ञानोबारायाने फार गोड दृष्टांत दिले. ज्ञानोबाराय म्हणले हे जे जगत दिसते ना, जगत नाहीच आहे. मग ईश्वराचं म्हणणं आहे माझा एकट्याचा विस्तार आहे. कसा विस्तार आहे? जुन्या काळातला दृष्टांत. आता काय ते सुद्धा दृष्टांत दुर्मिळ होत चालेत. दूध विरजन कसं घालतात आणि दही किती तासानंतर होतंय आणि त्या दह्यावर प्रक्रिया कशी केली जाते की मंथन करून त्याच्यापासून किती पदार्थ मिळतात, त्या पदार्थाचे नावं काय, आणि म्हणजे मिळालेले जे 2 पदार्थ आहेत ताक आणि लोणी, त्या लोण्याचं पुन्हा तूप कसं तयार होतंय हे अजून बऱ्याचशा लोकांना कोडं उलगडलं. फक्त खायचं माहिती. अशा जेवढ्या ज्या काही असून लोक दिसायलेत ना त्याला विचारा ना, अशामध्ये कधी दूध विरजू घातलं होतं का? म्हणा दूध विरजू घातलं होतं का बेटा? तू नाही. 2 सरका नाही. 3 5 यस नो असं करा. हेला काय म्हणू? हेला म्हणू का? हे तर त्या पक्षातलीच नाहीत. म्हणजे इथलंच उदाहरण पाहायचं तर आता दुधाची कमतरता असल्यामुळे विरजत घालणं पुन्हा त्याला रवी लावणं हे यांच्या वेळेसचा खेळच राहिला नाही. पण ज्ञानोबाराय म्हणले विरजत घातलेलं दूध दुसऱ्या दिवशी त्याचं दही होतंय. त्या दह्याचे ताक आणि लोणी 2 पदार्थ होतात. पुन्हा एक शेवटची त्याची प्रक्रिया, लोण्याला अग्नीवर ठेवलं की त्याचं काय होते? तूप होते. तुपात दूध आहे की नाही? तुपामध्ये दूध आहे की नाही? आहेच ना. आहे ना. मग त्याच्यातलं कब्बर काढता येते का चहाला? नाही ना. मग नाही म्हणा. नाही म्हणावं तर मग हे तूप आलंय कुठून? काय पाऊस पडला काय तुपाचा? तूप आहे पण त्या तुपात सुप्त स्वरूपामध्ये दूध आहे. दिसत नाही म्हणून काय झालं? आहेच ना. दुधाचंच ते रूपांतर आहे ते. तसं ते सुप्त स्वरूपातलं जे दूध दिसत नाही ना, तसा ईश्वर आहे. विठाला विठाला. ओ का बीजाची झाले तरू, भांगाराची अलंकारू. कसे शब्द आहे? तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग. ज्ञानोबारायाने पुन्हा 2 दृष्टांत सांगितले. बीजची झाले तरू. बीज लावलं की त्याचं काय होते? झाड. बीजापासून काय निर्माण झाले? झाड. भाईसाहेब तुम्हाला काय वाटते? बी आधी का झाड आधी? बी आधी. बिया झाडाला येतात ना. हे सांगताच येत नाही ते.
त्याचं कुठं कोडच उलगड होत नाही. बीज आणि त्याच्यानंतर त्या बीजामध्ये एक वृक्ष लपलेला असतो. ते बीज एकदा का लावलं की त्याचा काय होतो, वटवृक्ष तयार होतो. त्या बीजापासून हे वृक्ष जसं तयार झालं तसं हे ईश्वरापासून निर्माण झालेलं जगत आहे. भांगारची अलंकारू. आपल्या संपूर्ण मंडळीला भांगार शब्द माहित आहे, नसेल तर भंगार तर माहिती आहे. भंगार म्हणजे काय? लोखंड. भंगार म्हणजे काय? भांगार म्हणजे सोनं. भांगार म्हणजे काय? सोनं. सोन्याचा अलंकार तयार झाला, त्याला नावं पडले नेकलेस. त्याला काय नाव पडले? नेकलेस, अंगठी. हे अंगठीत सोनं आहे, पण आता याला काय म्हणतात? अंगठी. सोनं म्हणतात का? आता त्याचं सोने पण मोडलं आणि त्याचा अलंकार तयार झाला. तसं हे जगत जे दिसतंय ना, मग तुम्ही नावं आहेत ना, तुम्ही फलाने बिस्ताने, तुमची जरी नावं दिसत असली तर ते आत्मस्वरूपानं तुमच्यामध्ये जे चैतन्य आहे तो परमात्मा आहे. विठाला 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 आहे. जगतामध्ये परमात्मा का दिसतोय आपल्याला, का फक्त आहे? दिसायचा विषय नाही, फक्त का आहे. आणि म्हणून ज्या दिवशी दिसायचा विषय आपल्या दृष्टीला येईल त्या दिवशी खरा आनंदी जीवनाचा आपण रहस्य उलगडलं म्हणून समजू. विठाला विठाला आणि ते ज्ञानोबा म्हणले मला कळलंय, ते मला उघडलंय. सबाह्य. आता मला जगत जगत दिसत नाही. देव झाले अवघे जन, अवघे जन, देव झाले अवघे जन, अवघे जन, दोषपूर्ण वारपाने, कल्पनेचे दुसर वाचे, कल्पनेचे दुसरे वाचे, ते मज मार्ग देव जाणे अवघे जन, देव जाणे अवघे जन, अवघे जन, अवघे जन. एखाद्यावर फीडबॅक देत जा, म्हणजे आपण कीर्तनात आहास असं गृहीत धरू आम्ही. देव झाले अवघे जन, दोष गुण हरपले, दोष गुण हरपले, देव झाले अवघे जन. ज्यांची दृष्टी निर्मळ झाली आहे ना, त्यांना जगत दिसतच नाही, ईश्वरच दिसतो. जननो हे हा अवघा जनार्दन. ही ज्ञानोबा म्हणली मला दृष्टी आली. सबाह्य आभ्यंतरी. आता मला बाह्य दृष्टीनं आणि आंतरदृष्टीनं ईश्वराचा साक्षात्कार झाल्यामुळे माझं जीवन खरं आनंदी झालंय. हे ज्ञानोबारायाच्या आनंदाचं खरं ठिकाण. विठाला विठाला. बाह्य दृष्टीनं आणि आंतरदृष्टीनं शुद्धीकरण होणं गरजेचं आहे. बाह्य दृष्टीने आपलं शुद्धीकरण नाही आहे, आंतरदृष्टीने आपलं शुद्धीकरण नाही आहे. या सत्पुरुषाचं जीवन पाहिलं तर त्यांनी एकच सिद्धांत मांडलाय, कन कन में है भगवान. चराचरात तो व्यापक आहे, फक्त नजरेचा अभाव आहे. विठाला विठाला विठाला. तळी तळी बाप माय, पाय तिकडे बाप माय, पाय तिकडे बाप माय, पाय तिकडे बाप माय, बाप माय, बाप माय.
पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रुखमाई. ज्या दिवशी दृष्टीचं शुद्धीकरण होईल ना, ईश्वराला शोधायला तुम्हाला बाहेर कुठं जायची गरजच पडणार नाही. भावगीत आहे ते. शोधिशी मानवा रावळा भीतरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. दिसतोय कुठं? दिसत नाही ना. मग ज्यांना दिसलंय का त्यांचं जीवन आनंदी आहे. विठाला विठाला. आनंदाचा सिद्धांत ईश्वर आहे. आनंदाचा सिद्धांत संसार नाही आहे. आनंदाचा सिद्धांत ईश्वर आहे. आणि मग त्या ईश्वराला पाहण्याची दृष्टी ज्यांना मिळली, खरं सांगू का, अशी काही लोक आहेत ईश्वराला शोधत बसलीच नाहीत, मग ईश्वर शोधित गेला त्यांना. नाही फिरले ते जागेवर बसून नाचुंगी 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 मैं हरिगुण गावत नाचुंगी, नाचुंगी 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 मैं हरिगुण गावत नाचुंगी, नाचुंगी नाचुंगी हरिगुण गावत नाचुंगी, नाचुंगी 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 मैं हरिगुण गावत. अपने मैं मंदिर में गीता भागवत बाजूंगी, गीता भागवत बाजूंगी. विष का प्याला राजा जी ने भेजा, विष का प्याला राजा जी ने भेजा. पीवत पीवत मेरा सिरे नाचूंगी, नाचूंगी 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 हरिगुण गावत नाचूंगी, नाचूंगी 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 हरिगुण गावत नाचूंगी, नाचूंगी 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 हरिगुण गावत नाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी, नाचूंगी. जोरात टाळ्या पाहिजे, जोरात. मीराबाईनं जागेवर बसून भजन केलं. राजकुमारी आहे, राजाची लेक आहे, साधनेकडे वळली. अशी साधना केली, अशी साधना केली. एक साधू आले त्या गावात. त्या साधूनं मीराबाईची भक्ती बघितली, मीराबाईचा परमार्थ बघितला. एका हा योग्याच्या खुणा योगीची जाणती. योग्य माणसाला योग्य माणसं कळतात. अयोग्य माणसं योग्यता त्यांना कळण्याची योग्यताच नसते, योग्यताच नसते ती. मीराबाईचा परमार्थ त्या साधूनं बघितला. कसा बघितला? चेहऱ्यावर लिहिला होता काय? काही लिहिलं होतं का? काय काही काही चेहरेच कसे ज्ञानोबाने सांगितलेत बघा ना. तू थाप टाका बरं. का संभ्रमाची आई ती, स्नेहो जैसा ये व्यक्ती, दर्शनेची प्रशस्ती, पुण्य पुरुष. काही पुण्यवान माणसानं चेहऱ्यावर ओळख येतात. तो त्यांचा चेहरा पाहिला की लक्षात येतो, बंदे में कुछ तो दम है. विठाला विठाला. त्या साधूनं बघितलं मीराबाई भक्तीमध्ये लीन आहे. ते साधू आले, मीरा मुझे कुछ तो मांगले, मैं तुम्ही तुझे देना चाहता हूं. ते मीराबाई हसायला लागली. महाराज मी राजकन्या आहे, राजाच आले तेथे वैभव सांगाती, माझ्या बापाच्या घरी गडगंज संपत्ती, आणि मी तुम्हाला काय मागू, आणि तुम्हाला मागितल्यावर माझा परमार्थ कुठं राहिला. त्यावेळेस ते साधू म्हणले, मीरा मैं तुझे कुछ देना चाहता हूँ, कुछ तो मांगले, कुछ तो मांगले. योगायोगाने मीराबाईचं लक्ष गेलं. त्या साधूच्या हातात भगवंताची मूर्ती होती. मीराबाई म्हणली, आता चांगले संदेश आहेत, आपले दिवस चांगले आहेत, काहीतरी संकेत आहेत, काहीतरी परमार्थामध्ये प्राप्त व्हायचे. काही काही संकेत असतात बघा, काही प्राप्त व्हायचे. ते संकेत म्हणजे कसे असतात? शुभ संकेत असतात. शुभ संकेत कसे असतील ते दिसतंयच. ते म्हणजे डोळा फडफडणं, भूज फडफडणं. आता ते संकेत कसे असतात ते आमच्या रोहिदास महाराजाला बरंच रामायणात सांगता येतं. मला रामायणात येत नाही हो. बरेच संकेत सांगतात. आता ते आता सांगू नये. आता थोडंच राहिलं ना आपलं, राहिलंच नाही आपलं. आता आपलं अतिक्रमण चालू आहे.
महाराज संकेत होते मीराबाईचे. काहीतरी आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हायचे चिन्ह आहेत. साधूच्या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीकडं मीराबाईचे हात लक्ष गेलं आणि मग ते मीरा म्हणते, महाराज तुम्ही देत असालच तर तुमच्या जवळची जी देवाची मूर्ती आहे ना कृष्णाची ती मला द्या. ती महाराज लागले रडायला. मीरा भगवान छोड़ के कुछ भी मांग ले मैं प्राण देता हूँ, भगवान छोड़ के कुछ भी मांग ले मैं दे सकता हूँ. त्यावेळेस मीरा म्हणते मला भगवान सोडून पाहिजेच नाही काही, मला पाहिजेच नाही काही. त्याच्या दृष्टीनं मी सगळं त्यागलंय. अष्टभोग भोगणे माते नाही, त्याच्यामुळं सर्वस्वाला मी लाथ मारली आणि तुम्हाला तो जर मला मिळत असेल तर. त्यावेळेस ते मग महाराजांना मीराबाई म्हणली, तुम्ही म्हणलाय म्हणून मी मागितलंय, मी काही तुमच्या दाराला आले नव्हते, तुम्ही माझ्या दाराला आलाय. ते महाराज म्हणले, मीरा द्यायला काही नाही ग, पण ही मूर्ती उचलून घेतलेली नाही हातात, मग मूर्ती माझ्या हातावर येऊन बसलेली आहे, तुला देऊ कोणी अधिकारानं? मूर्ती जर स्वतः माझ्या हातावर येऊन बसलेली असेल तर मग त्या मूर्तीला माझं काही आवडलं असेल ना परमार्थ. त्यावेळेस मीराबाई म्हणते, मग तुम्ही देऊ नका, माझी भक्तीची आज परीक्षा आहे, ती मूर्ती जर यायला तयार झाली तर तुम्ही येऊ देता का? म्हणले बघ बोलून. आणि मग मीराबाईनं तिथं भजन चालू केलं, मीराबाईनं परमार्थ चालू केला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. म्हणता काय आपण म्हणता काय वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नारायण वासुदेव, हे नारायण वासुदेव. हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेव. त्या महापुरुषाला समाधी लागली. मीराबाईचा परमार्थ एवढा परिपक्व दशेला गेलेला, असं म्हणतात त्या महापुरुषाच्या हातातली ती श्रीकृष्णाची मूर्ती खाली उतरली आणि मीराबाईच्या हातावर येऊन बसली. आणि त्या दिवशीपासून ते मीरा म्हणते, मीरा के प्रभू गिरीधर नागर. कोणाचा आहे देव? मीरा के प्रभू गिरीधर नागर. त्या दिवशीपासून ती मीराबाई म्हणते, आता तो देव माझ्या हातावर येऊन बसलेला आहे. ज्या दिवशी मीराबाईला त्या परमात्म्याचा साक्षात्कार झाला त्या दिवशी मीराबाई म्हणली असेल, आनंदू रे आजे आनंदू रे, आनंद आजे आनंद रे, आज आनंद आज आनंद रे. सभाया भ्यंतरी अवगा परमान रे, सभाया भ्यंतरी अवगा परमान रे, सभाया
साक्षात्काराचे हे शब्द आहेत आनंदाचा. आनंदाला उधाणच कधी आलं या महापुरुषाला? साक्षात्कार ईश्वराचा बाह्य स्वरूपात आणि अंतर स्वरूपामध्ये ज्यावेळी साक्षात्कार झाला, बाह्य दृष्टीला ईश्वरच आणि अंतकरणात ईश्वरच असा भाव ज्यांचा जागृत झाला त्यांचं जीवन खरं आनंदी आहे. आणि ते आनंद ज्ञानोबाऱ्याला प्राप्त झाला. म्हणून आनंदी रे आजू आजी आनंदू रे, सबाह्याभ्यंतरे अवघा परमानंदू रे. आनंद आणि परमानंद, परमानंदामध्ये आनंद आहे, पण सध्या त्या परमानंदाचा आपल्याला काही शोध माहीत नाही किंवा त्याची काही ओळख नाही, त्या दृष्टीनं प्रयत्न नाहीत आणि म्हणून आपलं जीवन आनंदी दिसून येत नाही. आनंदच कुठं आहे? तो आनंद त्या परमात्म्याजवळ आहे. सुखरूपाई सा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. आणि तो सुखरूप परमात्मा ज्ञानोबाराय म्हटले आज मला माझ्या दृष्टीला दिसलाय, मला त्याचा प्रत्यय आलाय आणि म्हणून माझं जीवन आनंदी आहे. सबाह्याभ्यंतरी अवघा परमानंदू रे. तोही परमानंद आपल्याही जीवनामध्ये प्राप्त व्हावा याकरता आपल्याला काही साधनं आहेत का? तर ती साधन आहे हरिनाम. हरिनाम असा आहे, नामनामीचा अभेद आहे. नामी परमात्म्यापेक्षाही नामामध्ये सामर्थ्य आहे. ते नामस्मरण आपण जर अंगीकारलं, त्या दृष्टीनं आपण ते जर भजन केलं तर आपल्या जीवनामध्ये तो आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा हात वर करा. विठोबा रखुमाई एक दोन तीन चार पाच सहा इतुके विचारोनी मग परमानंदी रहा. हे दश अवताराचं वर्णन आहे. 1 2 3 4 5 6 जे हे शब्द आहेत ना, मत्स्य कश्य वराह, इथून याचा अध्ययन करून आपण आनंदाचं जीवनाचं रहस्य शोधलं पाहिजे. 7वा अवतार 8वा वेळोवेळा म्हणजे 7वा अवतार आणि 8वा अवतार. बापू रुक्मादेवर विठ्ठल जवळा, मग ते 9वा अवतार आहे. मग या राहिलेल्या अगोदरच्या 8 अवताराकडे बघून 9वा अवतार आपल्या या 8 अवतारापेक्षा जवळ आहे. या 8 अवतारापेक्षा 9वा अवतार कुठे? बापू रुक्मादेवर विठ्ठल जवळा. त्या देवाला जवळ करायचं बघावं, म्हणजे जेणेकरून आपलं जीवन आनंदी होईल. या आनंदाचा सिद्धांत ज्ञानोबाराने आपल्यासमोर मांडलाय. फार सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आमचे पूजनीय महंत ईश्वर स्वरूप चैतन्यजी महाराज आणि सोनाली दिदी करपे आणि हे सर्व परिवार, हे सर्व गुरुपीठ, हे सर्व सिद्धपीठ, या सर्व पंचकृषीतल्या सर्व क्षेत्रातल्या मान्यवराच्या तन मन धनाच्या सहकार्यातून इतकं सुंदर हे रोपटं इवलेश रोप लाविले द्वारे त्याचा वेलो गेला गगनावरी. हे जे 3 भावंड आहेत, या भावंडाला मी अजून एक शब्द देईन. कधी काळी जर माझी गरज भासली, भासूच नाही पण कधी काळी गरज भासली, तर मी सुरुवातीला जसा शब्द दिला की करपे परिवाराची एक चूक झाली, आता ती चूक कशी म्हणता येईल? 4 असते तर 4 भावंड म्हणाय सोपं गेलं असतं. एक कमतरता ती मला वाटतंय की मी कुठेही भरून काढेल. तुमची कुठेही जेव्हा गरज भासेल त्यावेळेस हाक मारा कुठंतरी, हक्काचा भाऊ म्हणून मी आपल्यासोबत सदैव पाठी राखा म्हणून सोबत उभा राहील. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.